जय महाकाल। तर चालू करूया आपला दिवस तिसरा आणि आज आपण आलो आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला। आता गाडीने आलेलो त्याच्यामुळे गाडीत थोडंसं बरोबर वाटत नव्हतं, मला उलटीसारखं होत होतं, त्याच्यामुळे तिथं काय ब्लॉग नाही काढला। इथून ब्लॉगची सुरुवात करतो। आता आलो आहे आम्ही नर्मदा नदीच्या इथे, बघा ही आहे नर्मदा नदी। इथून आम्ही आलेलो वरतून, ही आहे नर्मदा नदी। इथून पर पर्सन 50 रुपये। तुम्हाला जर जायचं असेल मंदिराच्या गेटच्या इथे तर 50 रुपये। आणि जर तुम्हाला 4 पॉईंट आहेत, एक तो पॉवर पॉईंट दाखवतात आणि शंकराचार्यांची मूर्ती आहे आणि संगम दाखवतात। ते जर फिरायचं असेल तर 150 रुपये तुम्हाला चार्जेस आहेत पर पर्सन। आणि जर तुम्हाला जर डायरेक्ट मंदिराच्या इथे जायचं असेल तर नर्मदा नदीने बोटीने 50 रुपये तिकीट आहे। आणि जर तुम्हाला ते पण नसेल, चालत जायचं असेल तर मग इथून यायचं, चालत हा ब्रिज करायचा, ब्रिज करून डायरेक्ट ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। तर आता आम्ही चाललो आहे बोटने 50 रुपये। थोडीशी पाण्याची पण मजा घेऊया, बघूया, फोटो वगैरे काढूया आणि जाऊया। आता डायरेक्ट तुम्हाला तिथे भेटतो आणि सिनेमॅटिक व्ह्यू आला तर तो पण दाखवतो थोडा। चला, जय महाकाल। आम्ही ओंकारेश्वरला लाईफ जॅकेट दिले। दोन मिनिटात पोहोचलो आम्ही, एकदम 300च्या स्पीडने आलो एकदम 2 मिनिटात। आता आलोय आम्ही ओंकारेश्वरला। हे बघा हे मंदिर चालू, गर्दी दिसत नाही पण इथे बोटने सोडतात, 50 रुपये घेतात 2 मिनिटात लगेच। आणि जर तुम्हाला पॉईंट फिरायचे असेल, पण इथं स्कॅमला आहे। जर तुम्हाला यायचं असेल ना तर आधी 2-3 जणांना विचारा आणि नंतर मग या। म्हणजे एकाकडेच माहिती घेतली आणि तुम्ही जर आलात तर मग ते आधी 750 बोलतात पर पर्सन, नंतर आता आम्हाला तो 400 रुपये बोलतो। त्याच्यामुळे यायचं असेल आलात तरी पण 2-3 जणांना विचारा, त्याच्यानंतरच डिसाईड करा की जायचं की नाही जायचं किंवा कसं जायचं। म्हणजे पहिले 1200 सांगतात, नंतर 750, नंतर 400, हळूहळू रेट कमी करतात। असेलच आता काय, त्यांचं पण धंदा आहे तर करतील काय तर काय। आता चाललो वरती आम्ही, दर्शन झालं पाहिजे मस्त। होय, ते आपण दगड पण घेऊया, इथलं बोलतात की एक म्हणजे एक दगड, नाही तिथे मंदिर जायचं आणि आपण कुठला आपण म्हणजे शंकराचं नाव घ्यायचं आणि स्मरण करून म्हणजे पाण्यात हे टाकायचं, हात टाकून जो दगड येईल ना तो पिंडी समान असतो, असं नर्मदा नदीचं वरदान आहे। तर बघू आपण जाताना घेऊया, तिथे घ्यायला पाहिजे।
काढलो. आता आलो आय थिंक मंदिराच्या इथे. मंदिराच्या इथे पण बघा हा, कचरा वगैरे नाही पाहिजे ना, निदान मंदिराच्या इथे तरी नाही पाहिजे, बाकी ठीक आहे. हे बघा इथून हा एंट्री गेट आहे मेन. जर तुम्ही ह्याने आलात तर होडीने आलात तरी एंट्री गेट इथून आहे, नाहीतर मग वरतून पूर्ण फिरायला लागतं असं तो बोलला. आता बघूया तो खरं बोलला आहे की येडा बनवतोय ते. चला ओंकारेश्वर महाराज की जय. आता आपण आलो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या गेटमधून आतमध्ये. देवाला हे घेतलं आहे आणि चालू आता मुख्य दर्शन मार्ग इथून आहे. आतमध्ये चाललो आहे. गर्दी दिसते थोडी. मगाशी गाडीत ना लय बेकार हालत होत होती, पण आता इथं आलोय ना, ती नर्मदा नदी बघितल्यापासून एकदम असं भारी वाटतंय ना, एक नंबर वाटतं. नर्मदा नदीचं तुम्हाला जाताना सीन दाखवेल, कारण की आता पहिले दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेतल्यानंतर नर्मदा नदीचं सगळं दाखवेल, पण सगळ्यात आधी दर्शन. एवढं भारी आहे ना नर्मदा नदीचं. लाईन तर बघा. लाईनीत उभा राहिला. बोले हर हर महादेव, हर हर महादेव. आता दर्शन झालंय महाकालचं, सॉरी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन झालंय. मस्त दर्शन झालं. थोडीशी व्हिडिओ पण आली, ती पण टाकेन मी. आली असली तर चांगली आली, पण बघितली ना अजून कशी आली ती पण टाकेन मी. आणि आता इथून चाललो आम्ही. झुला पूल आहे जे जिथून एक झुला पूलवरून यायला एंट्री एक आहे, आणि एक एंट्री आहे आपल्याला हे नर्मदा नदीमधून होडीने यायची एक एंट्री आहे. या दोन एंट्रीमध्ये आहेत. आता आपण येताना त्या एंट्रीने आलो आहे नर्मदा नदी, कारण की लवकर दर्शन घ्यायचं होतं म्हणून बोटीने आलो. आता आपण चाललो आहे झुला पूलच्या इथे. जे झुला पूल आहे त्यावरून त्या साईडला जाऊ शकतो. तिथे 2-4 फोटो काढूया. तिथे सिनेमॅटिक व्ह्यू येईल, तो पण एक दाखवतो मी तुम्हाला. चला भेटू. जय महाकाल. सीन बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. हा आहे तो झुला पूल आहे, आणि तिथूनच त्याच्या झुला पूलच्या त्या साईडूनच एंट्री होती, जी आपल्याला आहे बघा इकडं आणतात. जे लोक घेऊन येतात ना, ते इथे खाली सोडतात आणि वरती यायचं असतं आपल्याला. आता आपलं दर्शन झालं. आता आपण चाललोय झुला पूलवरून. तिथे थोडे फोटो काढायचे आणि तिथून मग मामलेश्वर मंदिरला जायचं आहे. ॲक्च्युली असं बोलतात की मामलेश्वर मंदिर करून नंतर मग ओंकारेश्वरला यायचं होतं,
पण आम्हाला गर्दी भेटली असती म्हणून आम्ही बोललो पहिले ओंकारेश्वर करूया आणि नंतर मग मामलेश्वर मंदिरला जाऊया. चालतं, देव एकच आहे, चराचरात आहे सगळीकडे, त्याच्यामुळे देवाला काय असं नाही की मला पहिले घ्या तुम्हाला दुसरं घ्या. भावभक्तीने जाऊन दर्शन घेतलं, दर्शन सफल, देव भेटतं. ठीक आहे. तर रोट लय सुट्ट्या तिथे, थंडी आहे पण मार्च महिन्यात आहे, आज मार्चची 20 तारीख आहे, पण थंडी आहे इथे. कुठे? हां, इथे छान आहे. त्याला थोडे फोटो काढतो आणि दाखवतो. सीन बघा, जसं जसं वरती येतोय ना तसं तसा बघण्यासारखं आहे सगळं. एक नंबर. हे बघा, हे आय थिंक मामलेश्वर मंदिर आहे. आलोय आपण झुला पूलवर आणि मी चालत आला तर मग झुला पूलवरून मंदिरात जाण्यासाठी ही एंट्रन्स आहे. इकडून असं जाऊन तिथे जायला लागतं आणि जर तुम्ही बोटने आलात तर डायरेक्ट खाली सोडतात आणि खालून लवकर आहे ॲक्च्युली. झुला पूलने गेलं तर तुम्हाला थोडासा लेट होऊ शकतो, पण बोटने गेला तर लवकर तुम्हाला दर्शन होऊन जाईल. मजनू क्या कर रहे हो तुम? झुला पूलचा झुला पूल बोलतात पण झुला झुलत नाही काय, टेडी आहे. आणि सगळं हा ना फक्त या 2 ह्याच्यावर आहे. हे जे 2 दिसतात ना हे वाले, या 2 ह्याच्यावर आहे सर्व. आणि एक स्टँड तिकडे बांधलाय आणि एक सिमेंटचा ब्लॉक हा बांधलाय. चला आता थोडे फोटो काढूया. हे बघा बोट दाखवतो तुम्ही. जेव्हा ही नदी भरत असेल ना, नर्मदा नदी किंवा हा डॅम्प आहे नर्मदा नदीचा, झूम होत नाही. हा डॅम्प जर सोडला किंवा ओव्हरफ्लो झाला की इथं पूर्ण भरत असेल, काहीच नसेल होत, पूर्ण भरत असेल. व्ह्यू तर एक नंबर आहे सगळं. हे आपलं ओंकारेश्वर मंदिर. थोडेसे फोटो काढूया पोस्टसाठी, दाखवतो नंतर. पुढे या साईडला हे आपलं मामलेश्वर मंदिर, तिथे पण जायचं आहे आपल्याला. आता आलो आहे मामलेश्वर गोमुख घाटला. इथून खाली आहे आणि तिथून ते बघा येस इकडं मंदिर आहे, ओंकारेश्वर मंदिर. आता आपण चाललो आहे मामलेश्वर मंदिरला. जर जमलं तर नर्मदा नदीचं पाणी पण घेऊन जाऊ आपण. कॅन भेटतात किंवा बॉटलमध्ये नेलं तरी चालेल आपल्या स्वतःच्या. इथं सगळं एंट्रन्स आहे मामलेश्वर मंदिराचा. हे बघा. तिथे आपल्याला एवढं बोलणार हो असतात. हे बघा इथं दगड पण आहेत नर्मदा नदीतले. हे बघा चलो बढ़ते चलो भैया, बढ़िया आगे बढ़िए. नमः पार्वती पते हर हर. झालं आताच आणि
आणि दर्शनाच्या इथून बाहेर आल्यावर समजलं की जी आदि शंकराचार्यांची मूर्ती आहे ती इथून पण दिसते मामलेश्वर मंदिराच्या इथून गाभाऱ्याच्या गेटच्या तिथून, म्हणजे गाभाऱ्यात जिथून आपण आतमध्ये जातो त्याच्या इथून पण दिसते बघा. म्हणजे जिथून आपल्याला एक्सपेक्ट पण नव्हतं की मूर्ती दिसेल तिथून इथून पण आपल्याला मूर्ती दिसते. आता फॅमिली दर्शन करते, मी दर्शन केलं आणि कॅमेरा अलाउड नव्हता पण घेऊन गेलो तर तुमच्यासाठी सबस्क्राईब, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा पण जर कंटेंट आवडत असेल तरच करा, ठीक आहे. आणि व्हिडिओ बघत आहे तुमच्यासाठी मी एवढे रिक्स घेतो, तुम्ही व्हिडिओ बघत राहा, जे नवीन येतील व्हिडिओ ते बघत राहा. हळूहळू आपला कसा न्यू ब्लॉग आहे, नवीन कंटेंट आहे, माझा नवीन कंटेंट आहे, ब्लॉगर नवीन आहे, ब्लॉग नवीन आहे, त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून घ्या, ओके. आता दर्शन झालं मंडलेश्वर मंदिर देवाचं आणि आता चाललं नर्मदा नदीवर. काहीतरी रुद्राक्ष बघूया. दीदी बोलते एक मुखी 1 लाखला आता चाललोय आम्ही नर्मदा नदीच्या इथे, नर्मदा नदीच्या इथे चाललो आहे. काय बोलतेस मुली, काय बोलू शकतोस? काय तिकडे देवाच्या इथे पण तू थकलीस, दाखवतो. हा 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 नजारा बघा. बघा श्री ओंकारेश्वर झुला पूल आणि ह्या साईडला आहे मामलेश्वर मंदिर. एवढं भारी आहे ना इथे सर्व, एक नंबर आहे सर्व, एक नंबर. इथून नर्मदा नदीचं पाणी पण घेऊन जाऊ, पण इथे थोडीशी घाण दिसते. कॅमेरा होतोय सारखा बंद, तापला आहे तर चार्जिंग आहे 30%, त्याच्यामुळे सारखा बंद होतोय. तीन वेळा तेच बोललो तरी पण बंद होते. आता आपण आलो इथं, पण आम्ही ही चूक केली की आम्ही डायरेक्ट ओंकारेश्वरला गेलेलो पहिले. तर तुम्ही आलात तर पहिले ममलेश्वर दर्शन करा. ममलेश्वरहून निघालात ना की सरळ खाली यायचं आणि 2 मिनटं पण नाही, इथून लगेच 50 रुपयाची फेरी आहे, ती तुम्हाला समोर घेते. बार्गेनिंग केली तर 30-40 रुपयामध्ये पण तुम्हाला सोडून देत टाकायची, कारण की आता गर्दी नाही. जेव्हा रश असते ना तेव्हा हे 50-70 100 रुपये पण घेतात पर सवारीची इथून तिकडे जाण्यासाठी. आणि तुम्हाला त्रिवेणी संगम, परत आदिचार्य शंकराचार्यजींची ती मूर्ती आहे, आय थिंक 90 काहीतरी फूट आहे, माहिती नाही, पण ती खूप उंच मूर्ती आहे. ती मूर्ती जरी बघायची असेल तुम्हाला ती एक, आणि एक डॅम दाखवतात त्रिवेणी संगम, आणि हा बेटाचा पूर्ण 360 राऊंड मारून आणतात ते. 1-1.5 तासात तुम्हाला 150 रुपये तिकीट आहे एकाचं, तर ते पण तुम्ही करू शकता जर आलात तर. नाहीतर हे मंदिर इथून ममलेश्वरवरून 2 मिनटं पण आहे, 2 मिनटं पण नाही, इथून समोरून ओंकारेश्वरचं दर्शन आहे पूर्ण. हे बघा स्क्रीन पण दिसते. आताच्या टायमिंगला गर्दी नाही एवढी, ममलेश्वरला पण गर्दी नव्हती, ना उज्जैनला गर्दी होती, ना काळभैरवला गर्दी होती, ना ओंकारेश्वरला गर्दी, कुठल्याच ज्योतिर्लिंगला आत्ताचं सध्याच्या ह्याला गर्दी नव्हती. तर आता दर्शन सगळं झालं आहे, आता फक्त जायचं आहे नर्मदा नदीतला दगड घ्यायला. असं म्हणतात की तो दगड घेतला म्हणजे मान्यता आहे की तो दगड जर पाण्यातून उचलला आपण तर तो एक नर्मदा नदीतला दगड ही शिवलिंगाची म्हणजे शिवलिंग समान आहे तो एक दगड. तर बघूया, आता इथं पाणी खराब आहे तर इथं भेटला तर ठीक नाही, तर आपण त्या साईडला जाऊ. तर जाऊया आपण किंवा नर्मदा नदीचं पाणी तरी आपण डोळ्यांना लावून घेऊया. कधी आता परत आपण येणार नाही नर्मदा नदीकडे, आलो तर येऊ कधी, पण आत्ता नाही, म्हणजे वाटत नाही कधी होईल प्लॅन किंवा काय, तेव्हा
त्यामुळे आपण जाऊया जरा नर्मदा नदीचं पाणी किंवा दगड बघायचं जर असं ते दाखवतो. ठीक आहे चला. आता झालं दर्शन बिर्शन सर्व. आता चाललो आहे आम्ही. आता इथेच ब्लॉगचा एंड करतो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां आणि काय वाटलं तर कमेंट्स करू शकता तुम्ही. बाकी चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाकाल.